नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे SI करिअर पाथ या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण सॅनिटरी इन्स्पेक्टर साठी नक्की किती विषय असतात यावर चर्चा करणार आहोत। चला तर मग सुरू करूया। तर बघा, सॅनिटरी इन्स्पेक्टर ह्या कोर्ससाठी टोटल असे 9 सब्जेक्ट असतात। ते तुम्हाला दिसत आहे, तिथे मेन्शन केलेले आहेत ना। तर बघा, एक एक करून आपण समजून घेऊयात। पहिला सब्जेक्ट आहे ह्यूमन अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी, ज्याला मराठीमध्ये मानवी शरीरशास्त्र आणि शरीर क्रियाशास्त्र असंही म्हटलं जातं। तर ह्याच्यात बघा, आता आपण कसला स्टडी करणार आहोत, तर मानवी शरीराची रचना आणि त्यातील अवयव कसे कार्य करतात याचा अभ्यास आपण या विषयामध्ये करणार आहोत। दुसरा विषय न्यूट्रिशन म्हणजेच पोषणशास्त्र। आता ह्याच्यात आपण निरोगी जीवनासाठी आवश्यक असलेले अन्न, जीवनसत्वे आणि खनिजांचा अभ्यास करणार आहोत। तिसरा विषय आहे बेसिक हेल्थ अँड पर्सनल हायजीन। बघा, मूलभूत आरोग्य आणि वैयक्तिक स्वच्छता। यामध्ये आपण वैयक्तिक स्वच्छता आणि निरोगी राहण्यासाठी पाळल्या जाणाऱ्या सवयींचा अभ्यास करणार आहोत। चौथा विषय आहे एपिडेमिओलॉजी आणि इन्फेक्शन कंट्रोल, साथरोगशास्त्र आणि संसर्ग नियंत्रण। यामध्ये आपण आजार कसे पसरतात आणि त्यांना रोखण्याचे उपाय कसे शोधले जातात याबद्दल अभ्यास करणार आहोत। पाचवा विषय आहे एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन म्हणजेच पर्यावरण स्वच्छता। यामध्ये आपण रोगराई टाळण्यासाठी आपल्या परिसरातील हवा, पाणी आणि कचऱ्याची कशी योग्य विल्हेवाट लावणं गरजेचं आहे याबद्दल अभ्यास करणार आहोत। सहावा विषय आहे फूड हायजीन अँड सॅनिटेशन, अन्न स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन। यामध्ये आपण अन्नातून होणारे आजार टाळण्यासाठी अन्नाची स्वच्छता आणि सुरक्षितता राखणे किती महत्त्वाचे आहे आणि कसं आपण राखू शकतो याचा अभ्यास करणार आहोत। सातवा आहे हेल्थ स्टॅटिस्टिक्स, आरोग्य सांख्यिकी। बघा, यामध्ये आपण जन्म, मृत्यू दर आणि आजारांचे प्रमाण समजून घेण्यासाठी आकडेवारीचा वापर कसा केला जातो याबद्दल अभ्यास करणार आहोत। सेकंड लास्ट आहे फर्स्ट एड अँड इमर्जन्सी, प्रथमोपचार आणि आपत्कालीन सेवा। यात बघा, रुग्णालयात जाण्यापूर्वी जखमी व्यक्तीला दिलेला तात्काळ जीव वाचवणारा उपचार, ठीक आहे, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। नववा म्हणजे शेवटचा विषय आहे पब्लिक हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच सार्वजनिक आरोग्य प्रशासन। बघा, या विषयामध्ये समाजासाठी आरोग्याची धोरणे, रुग्णालय आणि सरकारी योजनांचे नियोजन आणि व्यवस्थापन करणे याबद्दलचा आपण अभ्यास करणार आहोत। बघा, आता प्रत्येक इन्स्टिट्यूटनुसार किंवा कॉलेजनुसार ह्या 9 सब्जेक्टमध्ये थोडाफार फरक आढळून येतो, पण बऱ्यापैकी हे सगळे विषय सेम असतात, समान असतात प्रत्येक इन्स्टिट्यूट आणि कॉलेजसाठी, ठीक आहे। ह्या 9 सब्जेक्ट मधला जो पहिला सब्जेक्ट आपला आहे ह्यूमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी, ह्यावर आपण व्हिडिओ बनवायला सुरू केलेला आहे। तर पहिला व्हिडिओ आपला आलेला आहे यूट्यूबवरती। जर तुम्ही बघितला नसेल तर मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही जाऊन आत्ताच चेक करा। आणि धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।